2036 पर्यंत मुख्यमंत्री राहिले पाहिजे देवेंद्रजी असं आपण काल म्हणाले होते. एकनाथ शिंदेजींनी हात जोडून त्यांना शुभेच्छा दिल्या. कसं पाहता? असं आहे, आम्ही याच्यामध्ये भावना काय आहे. काल मला एका काँग्रेसच्या नेत्याने विचारलं की तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजे, हे झाले पाहिजे, ते झाले पाहिजे. त्यावर मी म्हटलं की माननीय आमचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे सरकार उत्तम सरकार आहे. महाराष्ट्र विकसित करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीसांनी केला आहे आणि विकसित महाराष्ट्राकरता 2034 पर्यंत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी असावे आणि आम्ही सोबत आहोत ना. ज्याच्या आतापर्यंत एकनाथजी होते, आम्ही सर्व सोबत आहोत. शेवटी विकसित महाराष्ट्र महत्वाचा आहे. एकनाथजी असो, मी असो, अजितदादा असो, देवेंद्रजी असो, आम्ही सर्व आमचं सरकार या महाराष्ट्रात पुढचे 15 वर्ष आले पाहिजे. या महाराष्ट्राचं आमचं सरकार हे विकसित महाराष्ट्राकरता काम करण्याकरता काम करतोय. म्हणून या ठिकाणी आमच्या सर्वांच्या भावना अशा आहेत की महाराष्ट्रात पुढचे 15 वर्ष महायुतीचं सरकार आलं पाहिजे. त्याकरता आम्ही सर्व काम करताय. एकनाथजी करताय, अजितदादा करतायत, देवेंद्रजी करतायत आणि शेवटी एक मुख्यमंत्री असतो. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेतच आणि विकसित महाराष्ट्र करण्याकरता निघाले आहेत. बघा, आज 15 लाख करोड रुपयाचं इन्व्हेस्टमेंट, 15 लाख करोड रुपयाचं इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रात आणण्याचं काम देवेंद्रजींनी केलं. यापूर्वी एकनाथ शिंदेजींनी केलं, पण आज 15 लाख करोड रुपये महाराष्ट्राला देवेंद्रजींनी आणले आहेत, ज्यामध्ये संपूर्ण चांद्यापासून बांद्यापर्यंत उद्योगाचा विकास होणार आहे. खरं तर विकसित महाराष्ट्र पुढे जातो आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये आम्हाला सर्वांना विश्वास आहे. देवेंद्रजी उत्तम मुख्यमंत्री आहेत, एक पारदर्शी गतिमान मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जावा ही भावना आहे. काही लोकांना त्यांचं दिल्लीचं नेतृत्व अपेक्षित आहे, त्याच्यात तुमचं वक्तव्य. महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्रजी महाराष्ट्रच पाहिजे आहे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रजींनी केला आहे. मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्रजी, डबल इंजिन सरकार, सोबतच एकनाथजी आणि अजितदादा, आम्ही सर्व मिळून हा महाराष्ट्र पुढे